नमस्कार. मी एका बातमीचा खुलासा करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे. TV9च्या माध्यमातून एक बातमी आली की खरात हिवरे बाजारच्या आश्रयाला किंवा हिवरे बाजारच्या वतीने पोपटराव पवार हे मदत करत आहेत. ही बातमी धातांत खोटी आहे. यात कुठलंही तथ्य नाही. 2012 साली गावातील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या रूपाने ज्यावेळी आम्ही काम हाती घेतलं त्यावेळेस हरिभक्त पारायण मंडलिक महाराज यांच्याकडे आम्ही नेवासा येथे मंदिरावर गेलो आणि तिथल्या मंदिरात जे कामगार काम करत होते दगडाचं ते कामगार त्यांच्या मार्फत आम्ही हिवरे बाजारला आले आणि त्याच कामगारांनी खरात त्यांच्या ईशान्येश्वर मंदिराचं काम केलं होतं. त्यामुळे तो संपर्क आलेला होता आणि ही गोष्ट 2012 सालची आहे. आणि त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी हरिभक्त पारायण वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले, वैकुंठवासी विठ्ठल महाराज देशमुख, जडे शांतलिंग महास्वामीजी, हरिभक्त पारायण नारायण महाराज असतील किंवा आदरणीय अण्णासाहेब हजारे असतील 10 ते 12 वारकरी परंपरेतील मंडळी हिवरे बाजारमध्ये त्यावेळेस होती आणि हा सगळा कार्यक्रम सर्वांच्या समोर आहे. त्यानंतर आमचा कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता. या व्यतिरिक्त कुठलाही संबंध आमचा आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात. या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल, परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वये संबंध नाही याची आपण दक्षता घ्यावी. कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि त्या जगाची गरज पर्यावरण पाणी आहे. त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे. याचा खुलासा मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.